या ठिकाणी 400 पारचा नारा दिल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की ह्यांना आपलं आरक्षण रद्द करायचं आहे, आपल्या सवलती बंद करायच्या आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण जनतेमध्ये आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील, त्या बांधवांच्या डोक्यामध्ये हे गेलं की हे आमच्या सवलती रद्द करणार आहे. जो विश्वास होता, ज्या विश्वासामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून कामं करून आणू शकले असतील, इथल्या ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी या ठिकाणी ताईने आणू शकले असते, त्याच्यामध्ये आता खंड पडेल. आपल्याला विकास थांबल्यासारखं किंवा आदिवासी बांधव थांबून गेल्यासारखं चित्र आता या भागामध्ये निर्माण निश्चितपणे. नमस्कार, मी योगेंद्र जोशी. आपण पाहत आहात NDV न्यूज वर्ल्ड. आदिवासी जनसमूह म्हणता क्षणी महाराष्ट्रातल्या कोणालाही विद्यमान आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचं नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आदिवासी समूहांमध्ये जागृती घडवणारे तसेच विकासाच्या प्रमुख प्रवाहापासून लांब आणि दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समूहाच्या जीवनात परिवर्तन घडवणारे प्रभावशाली आदिवासी नेते म्हणून त्यांना राज्यभरात ओळखलं जातं. त्यांच्या त्याच पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांनी मागील 10 वर्षात खासदारकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक विकास कामं केली. खासदार पदावरील व्यक्ती इतक्या प्रमाणात निधी आणि विकास काम आणू शकतो याचा परिचय नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या गावांना केवळ आणि केवळ डॉक्टर हिना गावित यांच्या खासदारकीमुळे झाला. एवढं प्रभावशाली विकास काम असताना सुद्धा 2024च्या म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. विकास कामाऐवजी आदिवासी समूहाने सरसकट संविधान बचाव अभियानाला मतदान करून काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना विजयी केलं. भाजपाच्या विरोधात सरसकट मतदान झाल्याचं बूथनिहाय आकडेवारीतून आता निदर्शन येत आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. घर, गॅस, धान्य बरंच काही मोफत देऊन सुद्धा आदिवासी लाभधारकांनी जाणीव का ठेवली नाही? आदिवासी समूह भाजपाच्या विरोधात का गेला? आदिवासींच्या प्रगतीसाठी सर्व काळ झटून सुद्धा मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्याचा विसर मतदारांना कसा काय पडला? त्यांच्या कार्यपद्धतीविषयीची काही नाराजी होती का? हे प्रश्न उपस्थित करून सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान केंद्रात पुन्हा भाजपा सरकार स्थापन झालं असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून मात्र विरोधी पक्षाचे खासदार गोवाल पाडवी निवडून आलेले आहेत. या स्थितीचा इथे काय परिणाम होणार? यामुळे डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या सर्व प्रकारच्या मोठ्या विकास कामांचं काय होणार? मतदारसंघाला याची किंमत मोजावी लागणार का? याविषयीची उत्सुकता सुद्धा जनतेत निर्माण झालेली आहे. या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी NDV न्यूज वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती देणारी भूमिका मांडली. तर चला ऐकूया मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित काय म्हणाले ते. ही गोष्ट खरी आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असेल किंवा धुळे जिल्ह्यामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलीत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, कृषी क्षेत्रामध्ये असेल, रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल, अशा पद्धतीनं त्यांचं जीवन सुकर व्हावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या योजना बनवल्या. आतापर्यंत कुठल्याही आदिवासी विकास मंत्र्यानं जेवढं काम केलं नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मी त्यांच्या गरजेनुसार काम करण्याचा मी प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. तसंच हिनाताईंनी सुद्धा केंद्राच्या योजना प्रभावपणानं राबवल्या. ज्या भागामध्ये लाईट नव्हते त्या भागामध्ये लाईट देण्याचं काम केलं. ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष रस्त्यांची कनेक्टिव्हिटी नव्हती, मोबाईलची कनेक्टिव्हिटी नव्हती, ती हिनाताईंनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देण्याचं काम केलं. जल जीवन मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना ताईंनी आणली. महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये धडगाव एरियामध्ये असेल किंवा या जिल्ह्यामध्ये असेल, या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या योजना दिल्या. त्या भागामधले जे वन उपज आहे त्या वन उपजापासून वेगवेगळं प्रोडक्ट त्यांचे बनवता येतील त्याच्यासाठी त्यांना मदत केली. असं प्रचंड काम ताईंनी केलं.
आतापर्यंत या भागामध्ये जे खासदार झाले, कुणा खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जितके कामं केले त्याच्या कितीतरी पटीने 10 वर्षामध्ये हिनाताईंनी काम केलं. त्याला बिलकुल हिनाताईंनी जे काम केलं त्याला तोड नाही. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताईंनी नॅशनल हायवेज आणले. एक जाळं या भागामध्ये ताईंनी उभं केलं. रेल्वेची सोय केली. इथलं मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं मेन ज्यांना श्रेय जातं की ज्यांच्यामुळे ते होऊ शकलं ते हिनाताईंनी केलं. अशा पद्धतीने हे प्रचंड काम जरी उभं केलं असेल तरी माणसाला आजपेक्षा माझं जीवन पुढे कसं सुरळीत जाईल, सुखानं जाईल, याच्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टी असल्या पाहिजे असं त्याच्या मनामध्ये असतं. या ठिकाणी 400 पारचा नारा दिल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की ह्यांना आपलं आरक्षण रद्द करायचं आहे, आपल्या सवलती बंद करायच्या आहेत. त्याच्यामुळे हे संपूर्ण जनतेमध्ये आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील, त्या बांधवांच्या डोक्यामध्ये हे गेलं की हे आमच्या सवलती रद्द करणार आहे, समान नागरी हक्क कायदा आणणार आहे, डिलिस्टिंग आणणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं सर्व निघून जाईल. आम्हाला शिक्षण घेता येईल नाही. आज जे शिक्षण आम्हाला मोफत घेता येतं, आम्हाला नोकरीसाठी राखीव जागा आहे, त्या राखीव जागा राहणार नाही आणि हे झाल्यामुळे आमचे मुलं पूर्वीसारखे गुलामगिरीमध्ये दिवस जगतील असं त्या लोकांच्या मध्ये पक्क ठासून भरलं गेलं. आणि त्याच्यामुळे जे काही आम्ही योजना दिल्या, जे काही आम्ही विकास केला, हा त्याच्या पुढे गोंड ठरतो. स्वतःचं काही जात असलं माणूस सर्व विसरून जातो आणि स्वतःचं जात असलेलं वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. हाच प्रकार या निवडणुकीमध्ये झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी आरक्षण जाणार आणि जे कोणी काढणार आहे त्यांना त्या ठिकाणी बसू द्यायचं नाही, त्यांच्या विरोधामध्ये मतदान करायचं आणि म्हणून त्यांनी हे विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. आणि जे नेतृत्व प्रखरपणानं इथले प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेमध्ये मांडू शकत होते आणि चांगल्या रीतीने त्यांनी आतापर्यंत मांडलेले होते, तर ती संधी आपल्याला या ठिकाणी गेली निवडून न आल्यामुळे. त्याच्यामुळे या भागाच्या विकासाचं निश्चितपणानं मोठं नुकसान झालं, याच्याबद्दल खंत वाटते. आणि हे न भरून निघणारं नुकसान या ठिकाणी या भागाचं झालेलं आहे, हे स्पष्टपणानं या ठिकाणी दिसत आहे. इथल्या ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी या ठिकाणी ताईने आणू शकले असते, त्याच्यामध्ये आता खंड पडेल. विकास थांबल्यासारखं किंवा आदिवासी बांधव थांबून गेल्यासारखं चित्र आता या भागामध्ये निर्माण निश्चितपणानं होईल, याचं वाईट वाटत आहे. नाही, काय होईल, जसे जसे दिवस जातील याला काळ थोडा वेळ लागेल, परंतु त्यांना हे सर्व खोटं होतं हे त्यांनाही दिसेल. कारण आम्ही सातत्यानं त्यांना सांगत होतो की मी तर इथपर्यंत होतो की कोणामध्ये एवढी ताकद नाही की आपलं आरक्षण काढू शकेल आणि या जगात कोणी पैदा झालं नाही जे आपलं आरक्षण काढू शकेल. तरी लोकांना वाटत होतं की ठीक आहे, मी त्या पक्षातला आहे म्हणून बोलतोय असं, पण हे होणारच नाही, हे कधीही होणार नाही, पुढेही होणार नाही. त्यावेळेला लोकांमध्ये विश्वास वाटेल आणि निश्चितपणाने मी म्हटलं की आज या ठिकाणी केंद्रामधून जे कामं येत होते ते थांबतील, लोक मागे जातील. विकासाने पुढे त्यांचं आर्थिक परिस्थिती सुधारली असती, त्याच्यात निश्चित रुकावट काही प्रमाणामध्ये येणारच आहे. आणि तेव्हा त्यांच्या लोकांचं लक्षात येईल की आपल्याकडून ही मोठी चूक झाली होती, की आपण सुधारले पाहिजे होते. त्यांना वाटेल की आपलं कोणी वाली राहणार नाही. त्यावेळेला लोक आपोआप सुधारतील. लोक म्हणजे आपल्या दिशेने जो काम करणारा असेल त्याच्या बरोबर जातील. पण इथलं एकंदरीत चित्र आतापर्यंत बघितलं आहे. लोक या ठिकाणी माझ्या बरोबर राहिले, मी काम करतो आहे याचा त्यांना निश्चित अभिमान जरी असला तरी मी म्हटलं ना, स्वतःचे अधिकार कोणी हिसकून घेत आहे ही भावना तयार झाली, आमचं आरक्षण रद्द होणार ही भावना तयार झाली. ही भावना तयार केव्हा निघेल,
ज्या त्याला काळ लागेल, काळ जाईल, जेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये होते काढून घेणार जेव्हा ते जाणार तर नाहीच, कोणी काढून पण घेणार नाही, पण कालांतराने मग त्यांना खरं पटेल की आपण आपलं फार मोठं नुकसान करून घेतलं होतं, ते आपण सुधारलं पाहिजे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा होईल.